नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला NDTV मराठीच्या तुम्ही या रेड कार्पेट अवॉर्ड फंक्शनसाठी आला आहात आणि NDTV हे ब्रँड मराठीमध्ये आलं आहे, त्यासोबत आता मराठी कलाकारांसोबतच मराठी सिनेसृष्टीसाठी देखील एक मोठं व्यासपीठ तयार होत आहे. काय भावना आहेत तुमच्या नेमक्या? खऱ्या अर्थाने आता ग्लोबल झाल्यासारखं वाटतंय. NDTV हे अतिशय प्रसिद्ध असं हिंदीमधलं चॅनल, न्यूज चॅनल त्यातल्या त्यात. त्याने आता मराठी क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मराठी भाषेची इतकी मोठी दखल घेतली गेली याचा खूप आनंद आहे. आणि त्यामुळे आपल्याला जे आता व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे, त्यामुळे आपण सगळेच मराठी कलाकार हे आता ग्लोबल होणार आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. सर, NDTV मराठीच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? काय संदेश द्याल? संदेश काय देणार आता? मेन जसं आहे तसं आपणच आपली भाषा जपली पाहिजे. त्या अर्थाने NDTVने सुद्धा एक अमराठी माणसाने सुद्धा मराठी चॅनल सुरू केलेलं आहे, मराठी माणसांसाठी सुरू केलेलं आहे. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण शक्यतो थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपट बघावेत, मराठी OTT प्लॅटफॉर्मवरती मराठी सिरीज बघाव्यात आणि मराठी भाषेला आणि मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्यावं.